नमस्कार. बोलूया तुमच्या आमच्या मनातलं या पॉडकास्टमध्ये आज आलेले आहेत निवृत्त सहाय्यक पोलीस आयुक्त मधुकर बापूराव झेंडे. झेंडे बस नाम ही काफी है. अटके पार झेंडे ज्यांनी आपल्या कारकिर्दीमध्ये गाडलेले आहेत असे खास झेंडे सर आज बोलूया तुमच्या आमच्या मनातले आलेत. सर तुमचं मनापासून मी स्वागत करते. सर तुम्ही इतके धाडसी आहात की क्या बात है. म्हणजे सगळं जीवन एक चित्रपटासारखं आहे. हे धाडस तुमच्या अंगामध्ये लहानपणापासूनच होतं का? माझं घर नानापेठेत आहे, डोके तालमीच्या बाजूला. आणि मी लहानपणी राष्ट्रसेवेत जात होतो. तिथे फुल्यांचे संस्कार आणि साधारणपणे माणुसकी सेवा करायची लोकांची वृत्ती. आणि मला एक बेसिक प्रिन्सिपल असं वाटत होतं की माणसाने माणसाशी माणसासारखं वागावं. आणि कुणावरही अन्याय झाला तर त्या अन्याय एकतर 3 प्रकारचे लोक असतात जे अन्याय सहन करतात, काही बोलत नाहीत. एक लोक असतात आपल्यावर अन्याय झाला तर त्याचा प्रतिकार करतात. आणि एक लोक असतात की दुसऱ्याने तिसऱ्यावर अन्याय केला तर तो मोडून काढण्यासाठी धावून जातात. तर मला असं वाटतं की आपण असा चांगला माणूस व्हावं. आणि लहानपणापासून म्हणजे आणि मी आमच्या घराच्या डोकेतालीम आहे नानापेठेत. माझे वडील पण वस्ताद होते आणि एकदम पहाड्यासारखा माणूस होता. तर माझी तब्येत लहानपणापासून चांगलीच होती. तर मी खेळांमध्ये चांगला खेळत होतो. तर कुठलीही गोष्ट म्हणजे सेवादलात गेल्यामुळे अशी वृत्ती होती की बाबा अन्यायाच्या विरोधात लढायचं. तर मी साधारणपणे 13-14 वर्षाचा असेल तर आपलं पूर्वीच्या काळी सगळे मित्र फुटपाथवर बसायचे. तर तिथे आम्ही असे बसलो होतो 3-4 मित्र. तर आमच्याकडे एक मोठा गुंड होता, वालेकर नावाचा, पैलवान होता. तर तो काय करायचा, दुपारी दारू प्यायचा, चाकू घेऊन सगळ्या दुकानात जायचा, लोकांकडून पैसे काढायचा. तर तो माझा वाडा आहे नानापेठेत, 61 नानापेठ. तर तिथे त्या वाड्यामध्ये खाली भाडेकरी होते. त्या भाडेकरांच्या दुकानात तो गेला आणि त्यांनी तिकडे चाकू पैसे काढा म्हणून. तर ते मला म्हटलं त्याला का किती अन्याय करतो काय. त्यावेळी मला झालं माहीत नाही. मी आत गेलो आणि त्याच्या अंगावर जोरात हे भाडेकर टाकू कर चाकू. तो माझ्या एवढ्या आवाजाने एवढा गडबडून गेला तरी खरंच चाकू टाकला आणि तो तिथून घेऊन गेला. मग त्यामुळं माझ्या मध्याने काय जिगरगिरी वालेकरला पळवला. त्यामुळे लहानपणापासून मी आपलं असं करत होतो. वा क्या बात आहे. पण मग हे पोलीस खात्यात जायचं हे कधी आणि कसं? मुळामध्ये मी कॉलेजमध्ये असताना NCCत होतो. मी सिनियर अंडर ऑफिसर होतो, वाडिया कॉलेजला होतो. तर त्या मला इच्छा होती की मी NDAमध्ये जावं. मला फार मी NDAच्या परीक्षेला बसलो. ॲक्च्युली नूतन मराठीत मी शिकलो. नूतन मराठीमध्ये शाळेने आम्हाला सिलेक्ट केलं होतं परीक्षेला बसणं माझी फी भरून. पण त्या परीक्षेत मी काय पास होऊ शकलो नाही. आणि मग मी इंटर सायन्स झाल्यानंतर पूर्वी सब इन्स्पेक्टरच्या पोस्टला इंटर सायन्स किंवा इंटर असेल किंवा फर्स्ट इयर विथ B सर्टिफिकेट असेल तरी माझं तर मी इंटर पण झालो होतो आणि C सर्टिफिकेट पण केलं होतं. म्हणून मी 19 वर्ष असताना परीक्षेला बसलो आणि बसल्यानंतर पहिल्या त्याच्यात सिलेक्ट झालो. सिलेक्ट झाल्यानंतर मी पोलीस ट्रेनिंग स्कूलला काहीतरी 4 जानेवारी 1959ला गेलो. त्यावेळी तिथे आता ती अकॅडमी म्हणतात त्याला, त्यावेळी पोलीस ट्रेनिंग स्कूल म्हणायची. आणि तिथे माझं सिलेक्शन झालं. ते गेल्यानंतर माझी परेड वगैरे बघून तिथे आमचे SP मराठे म्हणून आता इथे पुण्यात कमिशनर होते, ते तिथे आमचे प्रिन्सिपल होते. त्यांनी माझं सगळं परेड वगैरे बघून त्यांनी मला लगेच सिलेक्ट केला तिथे कॉर्पोरल म्हणून, म्हणजे वर्गाचा मॉनिटर म्हणतात तसं मला सिलेक्ट केला. आणि असं तिकडे आणि मग मी पहिल्या याच्यामध्ये ॲक्च्युली MA वगैरे झालेलं पण माझ्याबरोबर लोक होते. पण मी पहिल्या टर्मला पहिला आलो. अरे वा. हां, त्यामुळे कारण माझी परेड पण चांगली होती. माझं तरुण होतं मी, किती 19 वर्षाचा होतो फक्त. पण मग हे पुण्यामधून मुंबईकडे कसे गेलात? हां, त्याच्या आधी म्हणजे 1 मेला 1960ला आपला महाराष्ट्र स्थापना झाली. आणि त्याची स्पेशल परेड यशवंतराव चव्हाण मुख्यमंत्री असते ते बिर्लाभवन स्टेडियमला ठेवली होती. ते त्यांच्या IGPनी त्यावेळी IGP म्हणा, DGP नाही, सगळ्यात वरिष्ठ अधिकारी IGP म्हणून त्यांनी मेसेज पाठवला की तुमचा बेस्ट कॅडेट आमच्याकडे पाठवा. तर मराठे साहेबांनी परेडवरून सांगितलं की मला काय संशय नाही, बेस्ट कॅडेट म्हणून मी झेंडेला पाठवणार आहे. मग मी तिकडे गेलो. मग तिकडे बाकी सगळे इन्स्पेक्टर प्लॅटून कमांडर होते. मी तिकडे कॉर्पोरलच्या 2 पट्ट्या लावून आणि त्या परेडमध्ये भाग घेण्याचं मला भाग्य लागलं. आणि मग परीक्षा संपल्यानंतर आम्हाला मुंबईमध्ये पोस्टिंग आली. मी कधी मुंबई पाहिली नव्हती. आम्ही तिकडे गेलो, मला माहीत पण नाही तिथे काय गेल्यावर कसं काय राहायचं. मी काय नाही असं एक बॅग घेऊन गेलो होतो.
बॅग घेऊन गेल्यानंतर तिथे राहायची कुठे व्यवस्था, तर ते याच्या रेल्वेच्या याची क्लोकरूममध्ये आम्ही बॅग ठेवली आणि कमिशनर ऑफिसला गेलो. त्याने विचारलं तुम्ही कुठं, त्यावेळी असं करायची की तुम्ही राहत असाल त्याच्या बाजूचं पोलीस स्टेशन द्यायची. तर मला विचारलं तुम्ही कुठं राहता, मी म्हटलं मी ST आपला VTच्या याच्यात क्लोकरूममध्ये बॅग ठेवली आहे आणि तिथे जातात. तर म्हणजे मग समोरच पोलीस स्टेशन आहे, त्यावेळी त्याला एस्प्लेनेड म्हणायचे, एस्प्लेनेड पोलीस स्टेशनला तुम्ही जा. म्हणून माझी तिथे एस्प्लेनेड पोलीस, मग राहायची व्यवस्था कुठे होईल काय, म्हणजे प्रिन्सेस स्ट्रीट पोलीस स्टेशनला एक डॉर्मेटरी आहे, त्या डॉर्मेटरीत खाटा ठेवले, तिकडे तुम्ही राहू शकता. मग आम्ही तिकडे गेलो आणि मग तिथे काय मग सतरंजी पण नेली नव्हती. मग आम्ही पेपर घ्यायचो सकाळी, त्या लोखंडी खाट्यावर पसरायचं आणि सकाळी तिथे खाली क्रिकेट मारूच्या समोर ते मुतारी आहे, ती तिकडे बाहेर असा नळ आहे, त्या नळावर आंघोळ करायची आणि मग पोलीस स्टेशनला जाऊन काम करायचं. म्हणजे दिवसभर दुसरं काय राहायला जागा नाही काय, दिवसभर मी पोलीस स्टेशनला बसून राहायचो. आणि मग कुणी अधिकारी असेल ते मी काम शिकत होतो, तर ते त्यामुळे कुणालाही काय काम लागलं मी त्याला मदतीला जायचो. त्यामुळे त्यांना वाटलं हा बाबल्या, म्हणजे नवीन माणसाला बाबल्या म्हणतात, बाबल्या चांगला आहे, त्यामुळे मी सगळ्यांना मदत करायला लागलो. त्यामुळे लोकांना मी आवडायला लागलो की हा चांगलं काम करतो. आणि मी दिवसभर काम केल्यामुळे मी पहिल्या 2-3 महिन्यातच बऱ्याच 2-3 रॉबरीज डिटेक्ट केल्या, काय केसेस डिटेक्ट केल्या, एक कार थेफ्टची केस डिटेक्ट केली. त्यामुळे मला माझ्या इन्स्पेक्टर फलटणे म्हणून इन्स्पेक्टर होते, त्यांनी मला 3ऱ्या महिन्यातच डिटेक्शन ऑफिसरला साधारणपणे 7-8 वर्ष सर्व्हिस लागते, पण मला 3ऱ्या महिन्यातच डिटेक्शन ऑफिसर म्हणून नेमलं. आणि सांगायचा मुद्दा म्हणजे पोलीस त्या एस्प्लेनेड पोलीस स्टेशनच्या बाजूलाच पोलिसांचा क्लब आहे, तर तिथे आम्ही चहा प्यायला तिकडे रोज जायचो. तिथे अरविंद पटवर्धन म्हणून नावाचे एक चांगले अधिकारी होते, त्यांनी मला पाहिलं, ते म्हणे तुम्ही कुठे काय, त्यांना मी बावरलेला दिसलो, म्हणजे या इकडे बसा, माझ्या समोर बसा, चहा प्या वगैरे, नाश्ता वगैरे करा. मी थोडीशी त्यांनी माझी ओळख करून घेतली आणि मग दुसऱ्या दिवशी गेलं तर परत ते एक अतिशय पोलीस खात्यातले, म्हणजे ते रिटायर झाल्यानंतर लोकसत्तेने लिहिला पोलिसांचा सत्न तुकाराम गेला, अतिशय विद्वान माणूस होता. पण त्याने मला पोलीस खात्याचा संपूर्ण इतिहास सांगितला की मुंबई पोलिसांचा फार उज्ज्वल असा इतिहास आहे, त्याबद्दल माहिती दिली. आणि ते म्हणाले तुम्ही आता एकटेच आहात ना, रोज मी पण इथे, त्यांनी लग्न केलं नव्हतं, कारण ते म्हणाले की सगळे म्हणतात पोलिसांना पैसे खातात कारण फॅमिली वाढवायची म्हणून, तर ते वाढवायला नको म्हणून मी लग्नच करणार नाही. असे ते फार चांगले अधिकारी होते. ते मला गुरु म्हणून, एक गुरुप्रमाणे त्यांनी मला सगळं ते शिकवलं आणि म्हणायचे रोज माझ्याबरोबर नाश्ता तुम्ही करायचा, तुम्ही बिल द्यायची गरज नाही. त्यावेळी आम्हाला पगार किती होता, 75 रुपये स्टायफंड मिळायचा, 75 रुपये फक्त. मला फार म्हणजे देवासारखे वाटले आणि मी ते सांगतील तसं ते आयुष्यभर मी फॉलो केलं. ते माझे गुरुच होते. म्हणजे त्या चेक फोर्जरीमध्ये त्यांचं इतकं हे होतं की कुठल्याही फोर्सची बँकेने आला ते बघून सांगायची हा यांनी फोर्जरी कुणी केली, असा फार विद्वान माणूस होता. सर, NCC म्हणा किंवा या सगळ्यातनं तुम्ही इथे आलात, तुमचं ट्रेनिंग सुरू झालं, गुरु चांगले लाभले, तर केस जेव्हा घडत असते तर कुणाचंही काम आपण करतोय, पण ते करताना काही सुरुवातीच्या काळामध्ये अशा काही केसेस तुम्हाला आठवत आहेत का की ज्याचा उल्लेख तुम्ही करू शकता आता? 30 ऑक्टोबर 1960ला मी रात्रपाळी ड्युटीला होतो. गिरीश पारेख नावाचे गृहस्थ माझ्याकडे आले. त्यांनी ते एअरवॉशला गेले होते, ते बाहेर आले, त्यांची गाडी मिसिंग. ते एक BMC 3110, मला अजून नंबर आठवतो. तर त्यांनी त्यांची गाडी चोरीची कंप्लेंट वगैरे मी घेतली आणि प्लायमाउथ गाडी होती, एकदम नवी कोरी गाडी होती. तर ते 2-3 महिने झाले, त्याचा काय तपास लागला नाही, काय नाही. मला एका माणसाने येऊन खबर दिली की साहेब आपल्याकडे एक मोठं शोरूम आहे, त्या शोरूमचा मालक आहे, तो फार पैसेवाला आहे आणि तो मरीन ड्राईव्हला राहतो. त्याचे वडील त्याच्या BSTचे चीफ मॅनेजर आहेत आणि तो एकदम पॉश माणूस आहे, पण त्यांनी ही गाडी चोरी केली होती आणि त्यांनी ती गाडी आता तो काय कायद्यात अशी तरतूद आहे की जर स्टोलन प्रॉपर्टी, चोरी गेलेला माल जर मालकाला दिला तर तो चोरीचा माल राहत नाही. तर त्यांनी असा मोठा प्लॅन होता तो, तर त्यांनी असा प्लॅन केला आहे. ती गाडी तिथे त्यांनी तशीच दुसरी गाडी शोधली. त्या शोधीत त्याचा RTOकडून त्याचं रजिस्ट्रेशन बुक आणलं आणि ते बुक त्यांनी त्या बुकमध्ये या गाडीचे जे 84 नंबर इंजिन नंबर होता
तो याच्या चाशीनी ठोकलाय बापरे. आणि त्यांनी वेगळं रजिस्ट्रेशन केलंय. तो याला हैदराबादला जाऊन निजामाला पण त्यांनी विकायचा प्रयत्न केला. तो परत आलाय आणि आता ती गाडी निजामाने घेतली नाही, कारण तिकडे ज्याला विकायचा प्रयत्न केला होता त्यांनी जास्त चौकशी केली. तर त्यांनी तो आता परत त्याच माणसाला ती गाडी विकणार आहे, गिरीश पारेखला. मग त्याला मी बोलवलं आणि मला ती गाडी, मग ती फार मोठी स्टोरी आहे, वेळ फार जाईल. तर ती केस मी डिटेक्ट केली आणि ती डिटेक्ट केल्यानंतर मग त्यावेळी मग त्यांनी फार मोठे वकील सुशील कवळेकर, हे फार त्या काळचे गाजलेले वकील होते, ते तिथे केले होते. त्यांनी सगळ्यांच्या आले, सुशील कवळेकर तुला फाडून खाणार. म्हटलं मी काय खोटं करत नाही, जे सत्य आहे तेच. सगळे पुरावे मी हैदराबादला गेले होतो, तिकडचे पुरावे आणले होते, सगळे पुरावे म्हणून त्यांनी ते कसं माहीत, ॲक्च्युली ते गाडीचा रंग बदलला होता, ते सगळे पुरावे जमा केले. आणि नंतर कोर्टामध्ये केस गेली. तर ते शेवटी सुशील कवळेकर म्हणले, यू आर ॲक्टिंग व्हेरी स्मार्ट. तर ते मॅजिस्ट्रेट म्हणाले, नो इज रिअली स्मार्ट. आणि ती केस मग त्याची शिक्षा झाली. असं. वा, खूप छान. सर, तुम्ही चार्ल्स शोभराज हे जे आपण म्हणू एक चतुर पण तितकाच क्रूर गुन्हेगार, याला तुम्ही एकदा नाही तर दोनदा पकडलं. तर ते तर स्टोरी फार नंतरची आहे. हा. त्याच्या आधी इकडे मी पलटण रोड पोलीस स्टेशनला माझी बदली झाल्यानंतर, तर आमच्या पलटण रोड पोलीस स्टेशनमध्ये हज हाऊस आहे. म्हणजे आता हे मोठा हज हाऊस मोठ्या रोडला गल्लीमुळे रेडिओ हॉटेल आहे त्याच्या बाजूला, तिकडे ते हज हाऊस होतं. आणि तिकडे हजच्या सगळे लोक आल्यानंतर ते काहीतरी थोडे सामान आणायचे, ते कुणाला तरी विकायचे, स्मगल केले ते सामान. तर ते तिथे मस्तान नावाचा जो गृहस्थ होता, तो ते स्मगलिंगच्या वस्तू घ्यायचा आणि ते विकायचं. थोडं थोडं तो आणि तिकडे दादागिरी करणे, थोडासा सोशल वर्क वगैरे असं करायचा. आणि तिथे आम्ही पोलीस नेमले होते की आज जाताना चेक करायचं हज हाऊसमध्ये. तर हा असा आज जाताना त्याला विचारलं, पास दाखव. तो म्हणला, पास बीस कुछ नाही. तर म्हटलं, पास नाही तर तुला जाऊन नाही देणार. तर तो थोडा दादा होता, त्यांनी त्याच्या एक तोंडात ठेवून दिली. त्याला मारल्यानंतर तो शिपाई पळत पोलीस स्टेशनला आला की साहेब मला ते मस्तांनी मारलं. म्हणजे पोलिसाला मारतो कसं काय ही हिंमत होते. म्हणून मी लगेच त्या शिपायाबरोबर गेलो. तो त्याचं सायकलचं दुकान होतं, त्याला तिथे धरला, कॉलला खेचत आणला पोलीस स्टेशनला आणि पहिला लाकामध्ये टाकला. पण तो माझे इन्स्पेक्टर म्हणाले, अरे तू सोशल वर्कर आहे, तू त्याला अटक केली. म्हणजे साहेब पोलिसाला मारतो ते मी सहन करणार नाही. मी त्याला बंद केला आणि मग त्याला कोर्टात केस पाठवली. त्याला 3 महिन्याची त्याची पहिली शिक्षा. तो तेव्हापासून म्हणजे माझं थोडंसं नाव झालं की झाला हिंमतवाला आहे. खूप छान. मग आपण हे आता जसं मी विचारलं की चार्ल्स शोभराजची ही जी केस आहे जी खूप गाजली. 23 ऑगस्ट 1970ला माझा ऑर्डर आली की मी गावदेवी, म्हणजे आमच्या त्या झोनमध्ये त्यावेळी झोन 1 म्हणायचे, माझी परत गावदेवीला पोस्टिंग झाली. गावदेवीला पोस्टिंग झाली तर त्यावेळी तिथे काम करत असताना एक गुजराती फॅमिली होती मोदी नावाची. तर त्यांचा मुलगा काहीतरी छोट्या मोठ्या चोऱ्या करायचा. करता करता त्याला ते घरची सवय लागली आणि मग त्यांनी एक दिवशी त्याच्या आईच्याच घरातले सगळे दागिने, जवळ 35 तोळे दागिने चोरले आणि तो पळाला. म्हणून त्यांनी मिळून पोलिसांना कंप्लेंट केली, असा समाज आमच्या मुलांनी केलंय. तर तो मी कंप्लेंट वगैरे लिहिली, त्याचा शोध घेतला. 5-6 दिवसानंतर त्याला शोधून काढला. त्यांनी कुठे दागिने विकले होते ते सगळे रिकवर वगैरे केले आणि मग त्यांना आनंद वाटला. मग त्याला कोर्टात केसवर पाठवला, चार्जशीटवर. चार्जशीट मग ते आईवडील त्यांना जरा, मुलाचंच प्रेम ना, साहेब आता चूक झाली त्याची, काहीतरी वाचवा त्याला. आता कायद्यात तरतूद आहे की पहिलाच गुन्हेगार असेल तर त्याला चांगल्या वर्तवणुकीवर सोडावं, जेलमध्ये पाठवू नये. आम्ही ते मॅजिस्ट्रेट साहेबांच्या निदर्शनाला आणलं की हा तरुण आहे, पहिलाच गुन्हा आहे, त्याला चांगल्या वर्तवणुकीवर सोडावं. त्याला तसं चांगल्या वर्तवणुकीवर मॅजिस्ट्रेट साहेबांनी 2 वर्षासाठी सोडला. पण मुळात त्याची वृत्ती गुन्हेगाराची असल्यामुळे तो असाच काहीतरी टवाळ्या करत फिरत होता. असा फिरत असताना चौपाटीला ते 4-5 लोक बसले होते, त्यांच्याकडे ते गेला, फॉरेनर होते. तर तो म्हणला, मला काहीतरी इंग्रजीमध्ये, मला काहीतरी काम द्या. म्हणजे तू काय काम करतो? आता तो गुन्हेगार असल्यामुळे म्हणला, काय पण सांगा, मी काय पण करू शकतो. मी कुणाला मारायचं, लुटायचं, स्टॅप करायचं, काय पण करू शकतो. तू असं करतो? हो म्हणे, मी करू शकतो. म्हणजे चल आमच्याबरोबर. आणि ते त्याला घेऊन ते उतरले होते ताजमध्ये त्याला गेले. आणि जाताना त्याने दाखवलं एअर इंडियाचं त्यावेळी कॅश काउंटर, काही मोठी बिल्डिंग नव्हती, कॅश काउंटर, म्हणजे 70ची गोष्ट आहे. फाउंटनला
न्यू इंडिया इन्शुरन्सचं बिल्डिंग आहे, त्याच्या ग्राउंड फ्लोअरला एअर इंडियाचं सेल काउंटर होतं आणि तिथे सगळी कॅश होती ना पूर्वी, लाखो रुपये जमा व्हायचे. तर त्यांचा प्लॅन होता की ते लुटायचं, म्हणून ते आले होते. ते म्हणे त्यांनी त्याला नेऊन दाखवलं, हे लुटायचं इथे, तू काय करशील? तो म्हणला मी 1 दिवसात प्लॅन करून आणतो. दुसऱ्या दिवशी त्यांनी प्लॅन केला की गाड्या कशाला किती लागतील, कुठे कोणला उभं राहायचं, काय वेपन लागतील, असा सगळा छान प्लॅन तयार करून त्याला नेऊन दाखवलं. घेऊन तर एकदम कामाचा माणूस आहे, म्हणजे चल आमच्याबरोबर. त्याला घेऊन ते दिल्लीला गेले. दिल्लीला ते अशोका हॉटेलमध्ये राहिले होते आणि ते तिथे गेल्यानंतर त्यांनी बघितलं तर त्यांनी सगळी तयारी करून आले होते. ॲक्च्युली त्यांच्याकडे रिव्हॉल्वर होती, स्मोक बॉम्ब होते, रायफल्स होत्या, सगळं एकदम तयारीमध्ये. ते सगळं त्याला दाखवलं. ते गुजराती पोरं घाबरलं. ते सगळे झोपले असताना त्यांनी 2 रिव्हॉल्वर त्यांनी घेतली आणि तो तिथून पळून आला. पळून आल्यानंतर ते आता मुंबईत आल्यावर त्यांनी रिव्हॉल्वर विकायचा प्रयत्न केला. एक रिव्हॉल्वर 5,000 रुपयाला गेलं, त्यावेळी स्वस्तही होती. मग ते दुसरं रिव्हॉल्वर विकायला तो एका मारवाड्याकडे गेला, की मला रिव्हॉल्वर विकायचं घ्या. म्हणला पण ते कसं चालवायचं आम्हाला माहीत नाही. म्हणून मी दाखवतो ना. त्यालाही कधी माहीत नाही रिव्हॉल्वर काय. तो चौपाटीला त्या SK पाटील उद्यानमध्ये त्याला घेऊन आला आणि त्याला दाखवायला लागला. ते दाखवताना चुकून त्याचे ते घोडा ओढला आणि ती गोळी उडली. तर ती गोळी नेमकी त्या विकत घेणाऱ्या माणसाच्या छातीतून तो धापडला. बापरे. आणि तो पडल्यानंतर ह्याला वाटला हा मेला. आता तो सुदैवाने त्याच्या उजव्या बाजूला छातीत गोळी लागली होती. तो तिथं बेशुद्ध पडला. पण याला वाटलं आता आपलं परत, झेंडेने त्यावेळी आपल्याला मदत केली होती म्हणून तो ते रिव्हॉल्वर घेऊन, मी गावदेवी पोलीस स्टेशनला असताना माझ्याकडे आला. साहेब रिव्हॉल्वर. अरे म्हटलं झाला अजय काय केलं? निचेरक. पहिले मी ते अनलोड केलं रिव्हॉल्वर. मग त्यांनी मला ही सगळी स्टोरी सांगितली. तेव्हा असं मी गेलो होतो, मला मी असं रिव्हॉल्वर चोरून आणलं. आणि त्यातनं माणूस आहे ना तो मेन, त्याचं नाव चार्ल्स शोभराज आहे. चार्ल्स शोभराज म्हणलं तर मी म्हटलं तो नुकताच त्यांनी 2 महिन्यापूर्वी त्या अशोक हॉटेलमध्ये त्या कॅबरे डान्सर असते त्याशी मैत्री करून तिला म्हणलं मी तुझ्याशी लग्न करतो. आणि तिला घेऊन आपल्या रूममध्ये बोलवली आणि तिथल्या ज्वेलरला बोलवलं की आम्हाला लग्नासाठी दागिने पाहिजेत, दागिने पाठव. तो ज्वेलर एक माणूस पाठवला त्यांनी सगळे सॅम्पल घेऊन. ते सगळे दागिने त्यांनी त्याला कॉफीमध्ये गपचूप गुंग येणारं द्रव्य टाकलं, त्याला बेशुद्ध केला. ती बॅग उचलली त्या पुरीला घेऊन त्या हॉटेलमधून पळाला. 2 तास झाले आपला माणूस काय येत नाही म्हणून तो व्यापारी आला तर ते दार बंद. मग डुप्लिकेट चावीने उघडलं दार, तो बेशुद्ध पडलेला, सगळं मिसिंग. मग पोलिसांनी ते आले, पोलीस त्यांनी सगळी झडती घेतली. सुदैवाने तिथे त्याचा पासपोर्ट विसरला होता. त्यात नाव लिहिलं होतं चार्ल्स शोभराज. मग त्यांनी विमानतळावर फोन केला की बा असा माणूस पळालेला आहे, त्याला पकडण्याचा प्रयत्न करा. ते अनाऊन्स केलं तिकडे. अनाऊन्स केलं त्यांनी, ते ऐकलं असेल आणि तो पळाला तिथून. त्या मुलीला तिथेच सोडली आणि ती बॅग पण राहिली. पण त्यामुळे ती सोन्याचे सगळे दागिने सगळे होते ते मिळाले, ती मुलगी मिळाली. आणि मग दुसऱ्या दिवशी पेपरमध्ये अशोक हॉटेल त्यावेळी फार गाजलेलं दिल्लीचं हॉटेल होतं. अशोक हॉटेलमध्ये एवढी मोठी गुन्हा घडला म्हणून सगळ्या पेपरमध्ये दुसऱ्या दिवशी मोठी जाहिरात वगैरे आली की वॉन्टेड हा माणूस, चार्ल्स शोभराज नावाचा माणूस आहे, वॉन्टेड आहे. तर त्याच्या आधीसुद्धा तो मुंबईला बऱ्याचदा येऊन तो काय इराण अफगाणिस्तानमधून त्या कुठल्या तरी लोकांना घ्यायचा, तिकडून गाडी चोरी करायची आणि त्या मुंबईत आणून गाडी विकायचा. आणि मुंबईमध्ये म्हणजे त्यांनी बऱ्याच अल्फा रोमिओ, पोंटॅक वगैरे अशा गाड्या विकल्या होत्या. तिकडे येऊन मग त्यांनी भरपूर पैसे पण मिळवले होते. त्यावेळी ते सर दिनशा पेटीटची नात, तिच्याशी त्याची मैत्री झाली होती आणि ती त्याला तिकडे पेटीट हाऊसला, म्हणजे तो असा पक्का बदमाश होता. तो लोकांना माहीत झालं की बाबा हा या माणसाकडून आपण गाड्या घेतल्यात, सगळे लोक घाबरून गेले की आपण चोरीच्या गाड्या घेतलेल्या आहेत. त्याचं नाव होतं ना, त्यांनी गाड्या विकल्या होत्या ते असं म्हणून तो. तर मग तो म्हणाला की साहेब आता 2 दिवसांनी ते लोक येणार आहे तिकडे हे लुटायला. मी म्हटलं आता तू एवढं पळून आलं तर ते कसे येतील? पण पोलिसांनी काहीतरी छोटासा धागा असेल तो सोडायचा नसतो म्हणून म्हणे साहेब तो नेहमी ताजमध्ये उतरतो. म्हणजे ठीक आहे. मग आम्ही एक टॅक्सी हायर केली आणि टर्न बाय टर्न आम्ही 2-4 ऑफिसर असे तिथे ताजच्या तिथे त्याला घेऊन बसलो होतो. आणि मग 11 नोव्हेंबर 1971ला तो असा संध्याकाळच्या वेळी असा सूट बीट घालून टाक त्या ताजच्या त्या पोस्ट ऑफिस त्यावेळी होतं तिथून त्या गलीतून साहेब हाच आहे. मी जाऊन त्याला एकदम जोरात पकडलं. त्या इथे रिव्हॉल्वर होतं, ते रिव्हॉल्वर काढलं. मी त्याला घेऊन कोलवाबा पोलीस स्टेशनला गेलो. कोलवाबा पोलीस स्टेशनची झडती घेतली. तर त्या झडतीमध्ये 5 वेगवेगळ्या हॉटेलच्या रिसिप्ट्स मिळाल्या. त्यांनी काय केलं होतं, आपल्या सगळ्या सहकाऱ्यांना
वेगळ्या हॉटेलमध्ये ठेवलं होतं. हम्म. आम्ही त्या हॉटेलमध्ये जाऊन रेड केली आणि ते सगळी जवळ 4 रायफल, रिव्हॉल्वर, स्मोक बॉम्ब, हँड ग्रेनेड हे सगळं रिकवर केलं. आणि मग दुसऱ्या दिवशी मोठी बातमी की पोलीस अरेस्ट चार्ल्स सोबराज अँड प्रिव्हेंट डेकॉयटी ऑन दिस एअर इंडिया ऑफिस. मोठी बातमी झाली. आमचे फोटो बिटो त्यावेळी आले. त्यावेळी दिल्ली सरकारने त्याला अटक करणारी 1500 रुपयाचं रिवॉर्ड डिक्लेअर केलं. वा तर ते आम्हाला मिळालं. वा. आणि त्यामुळे ते प्रसिद्धी झाली त्याची. त्यानंतर तो दिल्लीला गेला आणि आपलं भारत पाकिस्तान आपलं बांगलादेशचं युद्ध सुरू झालं. त्या युद्धाला ब्लॅकआउट सुरू झाला. त्या ब्लॅकआउटच्या वेळी त्यांनी नाटक केलं की मला अपेंडिटिसचा त्रास आहे म्हणून हॉस्पिटलला ॲडमिट झाला. आणि मग रात्रीच्या वेळी पायपाव उतरून त्या अंधाराचा फायदा घेऊन पळून गेला. पळून गेल्यानंतर परत सगळीकडे त्यांनी गुंगारा दिला म्हणून. आणि तो गेल्यानंतर मग त्यांनी त्याची जी स्टाईल होती ती डेव्हलप करायला सुरुवात केली. मग त्यांनी काय केलं, पहिल्यांदा तो फिलिपिन्सला गेला. फिलिपिन्सला तिथल्या एका मुलीशी मैत्री केली आणि तिला असं गुंगीचं मग ते ॲक्च्युली तिला घेऊन तो समुद्रकिनारी गेला. समुद्रकिनारी तिने ते ड्रेस बीस घातला बिकिनीचा आणि तिकडे जाऊन ते पोहायला वगैरे गेले. ते पोहून वगैरे आलं. त्याने तिला काहीतरी खाण्याच्या वस्तूत विष कालवलं. तिला बेशुद्ध केलं. बापरे. बेशुद्ध करून मग त्या गाडीने नेलं होतं. त्या गाडीतलं आणून पेट्रोल तिच्यावर ओतलं आणि तिला जाळून टाकली. बापरे. आणि मग असं त्यांनी अनेक देशांमध्ये, फ्रान्समध्ये केलं, व्हिएतनाममध्ये केलं, अफगाणिस्तानमध्ये, इराणमध्ये, अशा अनेक देशामध्ये तो अशा खून. आणि मग त्याला पकडला गेला. तो एकदा फ्रान्समध्ये पण पकडला गेला, पण तिथल्याही जेलमधून तो पळाला. इराणच्या जेलमधून तो पळाला. त्यामुळे सिलोनला पण त्यांनी केलं. अशा 4-5 जेलमधून तो पळाला. आणि नेहमी मग FBI रेड कलर नोटीस आली की एक अतिशय निघरून खून करणारा माणूस असा जगभर फिरतोय आणि जेलमधून पळतोय सुद्धा. मग त्याचा फार वाईट प्रसिद्धी झाली त्याची. तर तोपर्यंत माझी कुलाब्याला बदली झाली त्याच झोनमध्ये. ते कुलाब्याला माझी बदली झाली तर तिकडे ताजमहल हॉटेल कुलाब्यात येतं. तो त्याचा सिक्युरिटी मॅनेजर बॉब थॉमस म्हणून होता. तो मला भेटायला आला होता. तर मी त्याला म्हटलं, अरे तुझ्या हॉटेलमध्ये असा बदमाश राहतो आणि तू ते लक्ष ठेव, तुमच्या हॉटेलमध्ये काहीतरी तो गुन्हा करू शकेल. म्हणजे साहेब मी त्याला चांगला ओळखतो. मी आणि त्यांनी ब्लॅक बेल्टची परीक्षा टोकियोमध्ये बरोबरच दिलेली आहे. बापरे. तर मी त्याला ओळखतो. म्हटलं मग आता लक्ष ठेव, तो आला तर फक्त तो वॉन्टेड आहे, जगामध्ये सगळीकडे वॉन्टेड आहे. हो हो म्हणे. आणि अजून असं बोलल्यानंतर 2-3 महिन्यांनी त्याच्या हॉटेलमध्ये एक फ्रेंच कपल आलं होतं. ते फ्रेंच कपल 2-3 दिवस दरवाजा उघडत नव्हतं म्हणून ते डुप्लिकेट चावणी दरवाजा उघडलं. ते दोघे बेशुद्ध पडलेले. बापरे. त्यांना हॉस्पिटलमध्ये नेले. त्यांना 2 दिवसांनी शुद्ध वगैरे आल्यानंतर त्यांनी सांगितलं की आम्हाला असा असा एक माणूस भेटला होता, तो आमच्याबरोबर जेवायला म्हणून आला आणि आम्ही बरोबर जेवलो आणि त्यांनी काय मला जेवणात केलं होतं, आम्ही बेशुद्ध, सगळं आमचं सामान गुल आहे. बापरे. आणि मग त्याच्या मोडस ऑपरेंडीवरून मला वाटलं की सोबराचंच काम आहे. माझा त्याचा फोटो माझ्याकडे होता. मी त्यांना दाखवला. हाच माणूस आहे. आणि त्यावेळी ते ड्रिंक वगैरे घेतलं, त्याचं हे होतं, ग्लासेस होते, त्या ग्लासेसवर त्याचं हे पण मिळाले, फिंगरप्रिंट पण मिळाले. म्हणजे तो परत वॉन्टेड आहे असं. मग सगळं मी त्याला म्हटलं, अरे तुला एवढं सांगून बघ, तुझ्या हॉटेलमध्ये परत एवढा गुन्हा झाला. पेपरमध्ये परत दुसऱ्या दिवशी आलं की चार्ल्स सोबराज असं असं काय केलं म्हणून. तर तो म्हणला, नाही आता मी जास्त काळजी घेईन. आणि मग अजून 1-2 महिन्यानंतर तो आणि एक स्विस मुलगी लेरली म्हणून ते आले. तिकडे ताजमध्येच बसले होते आणि तो त्या शामियाना म्हणून त्याचं कॉफी शॉप आहे. तर कॉफी शॉपमध्ये ते कॉफी पित होते. तर या बॉब थॉमसने त्याला पाहिल्यावर ओळखला. तो लगेच फोन, त्यावेळी काय मोबाईल नव्हते, तो काउंटरला गेला फोन करायला. हा एकदम शार्प होता. त्याने बघितलं की हा फोन करतोय, त्याला वाटलं हा पोलिसांना कळवतोय. मग त्या ताबडतोब त्या मुलीला घेतली आणि तो पळाला. पळत जाऊन ती टॅक्सी पकडली. पण इथला वॉचमन फार हुशार होता. तो म्हणला, हा फॉरेनर माणूस पळतो का असा, म्हणून त्यांनी त्याच्या मागे टॅक्सी लावली. तो टॅक्सी लावून तिकडे त्याच्या मागे गेला. तर ती टॅक्सी गेली चर्चगेटला, रिच नावाचं हॉटेल आहे. ते त्या हॉटेलमध्ये ती टॅक्सी गेली. त्याने तिथून फोन केला, साहेब आता आपल्या हॉटेलमधून पळालेले ते लोक ना रिजमध्ये गेले. मग तो माझ्याकडे पळत साहेब सोबराज तिकडे रिज हॉटेलमध्ये आहे. आम्ही तेवढ्याच जीप घेतली आणि गेलो. जाईपर्यंत त्यांनी ते हॉटेलमधून चेकआउट केलं. त्या मुलीला गाडीत बसलं, सगळं. कदाचित त्यांनी लांबून जीप वगैरे पाहिली असेल. त्यांनी त्या मुलीला तशीच ठेवली आणि तो चर्चगेटच्या गर्दीत पळाला. आम्ही ती जाऊन टॅक्सी पकडली, त्या मुलीला पकडलं. मग तिला तोपर्यंत तो तर पळाला होता, तो काय दिसला नाही तिकडे. मग तिला घेऊन पोलिस स्टेशनला गेलो. ते सगळं सामानाची झडती घेतली.
तर त्यात 5-6 पासपोर्ट मिळाले, ज्यात त्यांनी असं स्वतःला वेषांतर करून असे वेगळ्या नावाचे पासपोर्ट मिळाले. आणि टॅल्कम पावडरच्या डब्यांमध्ये रिव्हॉल्वर्स होती, बापरे. चॉकलेट्समध्ये बुलेट्स होत्या. ते असं सगळं मिळाल्यानंतर मग तिने मला सांगितलं की म्हणे, साहेब तुम्ही मला वाचवलं. ती स्विस मुलगी होती, की मी याच्यामध्ये कशी फसले, आम्ही पेशावरला कसे गेले, कुणाला मारलं, एका बाईला त्यांनी सिलोनला कसं मारलं, ते मी त्याच्या कचाट्यातून सुटायचा इतका प्रयत्न करत होते, तुम्ही मला वाचवलं. मग ते पण दुसऱ्या दिवशी परत पेपरमध्ये सगळ्या बातम्या किंवा सोबराज अगेन गिव्ह स्लिप टू पोलीस. पण त्या सगळे 4-5 फोटो, ते फोटो आणि माझा फोटो वर्तमानपत्राने त्यावेळी छापले. छापल्यानंतर मग 8-10 दिवसांनी तो दिल्लीला फ्रेंच विद्यार्थी आले होते. त्या विद्यार्थ्यांना त्याला सांगितलं की हे इंडियाचं पाणी पिऊ नका, माझ्याकडं फ्रेंच वॉटर, कारण तो फ्रेंचमन होता. मी फ्रेंच आहे, त्याला फ्रेंच येतच होतं. तर मी फ्रान्सचा आहे, मी तुम्हाला चांगलं पाणी देतो. मग ते पाणी द्यायला म्हणून तो त्यांच्या हॉटेलमध्ये गेला. त्या सगळ्यांना पाणी पाजलं, ते सगळे बेशुद्ध झाले आणि त्यांचं सगळं सामान तो जमा करत होता. पण तिथल्या मॅनेजरच्या ते लक्षात आलं, त्याने पोलिसांना बोलवलं, पकडला गेला. तो त्यावेळी पकडलं. परत पेपरला सगळी जाहिरात वगैरे आली आणि मग ती केस सुरू झाली, कारण आम्ही त्याला 71ला पकडला होता. ते केस अजून हिअरिंग झालं नव्हतं. मग मला समन्स आलं दिल्लीच्या कोर्टाचं. आमची बायको म्हणाली, मी दिल्ली नाही पाहिली, मी पण तुमच्यावर येते. म्हटलं या. तर त्यावेळी मी CIDत होतो. आम्ही CIDत साध्या कपड्यात काम करतो. मी CIDमध्ये आम्ही गेलो. तिथे कोर्टात गेलो, 30,000 कोर्टामध्ये. आता पूर्वी मी त्याला एकट्याने पकडला होता, तर आता तो एवढ्या जगातले एवढे निघरून गुन्हेगार, त्याला एस्कॉर्ट करण्यासाठी 10 लोक आणि एक इन्स्पेक्टर स्टेनगन वगैरे असे ते कोर्टात येत होते. तर मी म्हटलं, एक फालतू माणसाला एस्कॉर्ट करायला एवढा स्टाफ. तर मी माझा आवाज जरा मोठाच आहे ना, मी मोठ्याने बोललो. तिथे 1-2 पंजाबी होते, बोले तुमको मालूम है क्या कौन है? म्हटलं वो चाल सोबराज है, वो क्या है, उसको मैं पकडा था. त्यांना वाटलं याला कोणी पागल कुत्त्याने काटलंय, काहीतरी बोलतो. मी फारसा फालतू दिसत होतो. तेवढं मला कोर्टात बोलवलं, जबानी द्यायला मी आत गेलो. ते आमच्या बायकोला विचारलं, काय कोण? तिने सांगितलं, हे मुंबई के इन्स्पेक्टर इन्होंने पकडा था, इसीलिए पेशे में आहे. मग तोपर्यंत माझी जबानीवर मी बाहेर आलो, तर ते लोक, अरे भाई तुमने कैसा पकडा? म्हटलं हात से पकडा. तुम्हाला हात लोखंड काय क्या? म्हटलं ऐसा कुछ नाही, देखो अभी पकडा जाऊ उसको. मग त्या लोकांना फार कौतुक वाटलं. बरे 10-20 लोक जमा झाले होते. त्यावेळी माझ्या बायकोला वाटलं की मी चांगल्या पोराशी लग्न केले. आणि मग त्याला त्यात शिक्षा झाली, त्या जन्मठेपी शिक्षा झाली. तो जेलमध्ये होता आणि साधारणपणे ती ही 75ची घटना आहे. 75 नंतर तो त्याला जन्मठेपी शिक्षा झाली होती. तो 10-11 वर्ष जेलमध्येच होता. पण तो फार हुशार आहे. त्यांनी जेलमध्ये जाऊन कायद्याचा अभ्यास केला. तो स्वतःच आपली केस चालवायचा आणि त्या सगळ्यांशी त्यांनी इतकं इम्प्रेस केलं सगळ्यांना की किरण बेदी मॅडमनी त्याला कॉम्प्युटर वापरायला पाहिजे दिली. BBC ला बोलून त्याच्यावर पिक्चर त्यांनी BBCनी केलं, चॅनल 4ला दाखवलं. तो इतका भयंकर पॉप्युलर झाला जेलमध्ये आणि त्यांनी आपलं एक इम्प्रेशन तयार केलं होतं. मग 16 मार्च 1986ला म्हणलं, आज माझा वाढदिवस आहे, मी पार्टी देतो. मग त्यांनी पार्टी, मग त्याचे म्हणे माझे मित्र केक बी घेऊन येतील. मग ते फॉरेनर काही त्याचे मित्र होते, ते गाड्या घेऊन आले, त्याला केक वगैरे घेऊन तिकडे म्हणजे सेलिब्रेट करूया. ते केक कापला, त्यांनी सगळ्यांना दिला आणि सगळे गार्ड झोपले. 3 गाड्या आल्या आणि 3 गाड्यामध्ये बसून 16 आरोपी त्या जेलमधून पळून गेले. त्यामुळे फार मोठी बातमी, जगात मोठी बातमी, की तिहारसारख्या एवढ्या मोठ्या जेलमधून असा माणूस, इतका डेंजरस माणूस कसा पळू शकतो. पोलिसांवर टीका वगैरे सुरू झाली. पुष्कळच. त्या क्षणी तुम्हाला असं वाटलं का की अरे मी इतकं कष्ट करून पकडला आणि आता हा परत सुटला, असं कधी? आता त्यावेळी काय भावना झाली मला काय आता सांगता येणार नाही. पण म्हणजे सगळे लोक कसं तुम्हाला मदत करतात. प्रेस सुद्धा फार चांगली मदत करते. 16ला जो पळाला, 19 मार्चला आफ्टरनून नावाचं आफ्टरनूनचं दैनिक होतं. त्याने एक फ्रंट पेजला वी हॅव वन ऑफिसर हू नोज सोबराज म्हणून ते मागचे 3 फोटो आणि माझा फोटो असं छापले. म्हणजे आता काय, आमचे DGP म्हणजे त्यांच्या हाताखाली 5-1 हजार इन्स्पेक्टर काम करतात. त्यांना काय माहीत कोणी कधी काम केलंय. पण त्यांनी ती बातमी वाचली की नुसती बातमी वाचली, ती साधी घटना, पण ती त्यांच्या डोक्यात राहिली. आणि त्यावेळी सरदारजी लोक बँका वगैरे लुटायचे त्यावेळी फार, म्हणून सगळ्या मुंबईमध्ये चेकिंग चाललं होतं. आणि असं चेकिंग करत असताना 29 मार्च 1986ला
तर तिथे रेल्वेचे क्षीरसागर नावाचे हवालदार होते. त्यांनी एक माणूस असा गोरखपूर एक्सप्रेस पकडायला पळताना सरदारजी पाहिला. म्हणजे ॲक्च्युली सरदारजी नव्हतं, सरदारजी त्यांनी ड्रेस केला होता. त्याला थांबवला आणि त्याला विचारलं, तुझ्या बॅगेत काय? म्हणा मेरे को नाही मालूम. तेरी बॅग तेरे को मालूम नाही म्हणून त्यांनी झडती घेतली. त्यामध्ये एक हँडबॉम्ब मिळाला. म्हणून त्याला घेऊन पोलीस स्टेशनला गेले. त्याला इंटरोगेट करायला सुरुवात केली तर तो काय सांगायला तयार बोलतच नव्हतं. त्याची झडती घेतली. त्याच्या खिशामध्ये एक रिसिट मिळाली, पंचरत्न हॉटेल पनवेल. म्हणून त्याला घेऊन सगळे पोलीस पंचरत्न हॉटेलला गेले. तिथं संजय पोद्दार म्हणून पंचरत्नचे मालक आहेत, ते फार चांगले ग्रस्त आहेत. ते म्हणाले, हो हे लोक आमच्याबरोबर 5-6 लोक आमच्या हॉटेलमध्ये राहत होते, आता सगळे गेलेले आहेत, कोण नाही इथे. तर पण म्हणे काय, त्यांच्याकडे एक मोटरसायकल पण होती आणि तिचा नंबर पण माझ्या वॉचमनने लिहून ठेवला आहे. तो नंबर त्यांनी त्याला दिला. पण म्हणजे ते लोक त्यांचं मला काय माहीत नाही, त्यांनी पट्टे तर खोटे लिहिलेत. ते त्यांना म्हणले, तो परत आले तर आम्हाला कळवा किंवा लोकल पोलिसांना कळवा असं सांगून पोलीस परत आले. पोलीस पडल्यानंतर 2 दिवसांनी त्यांच्यातला एक माणूस त्यांनी पाठवला होता, की सगळे पुरुष होते ना, तर ते 2-3 मुली दिल्लीहून घेऊन ये म्हणून त्याला एक इयरिंग विकत घेऊन पाठवले होते, की त्यांना इयरिंग दे आणि त्यांना बोलून दे. ते सेनेगल नावाची वकील मैत्रीण होती, ती आणि तिच्या मैत्रिणीला घेऊन ये. तर तो तिकडे गेला, तिला भेटला, पण ती म्हणली मी नाही, मला नको. तर म्हणून तो परत सांगायला आला की बाबा ती काय यायला तयार नाही. तो आला हॉटेलमध्ये आणि त्याला विचारलं, माझे सगळे मित्र कुठे आहेत? तो संजय पोद्दारांनी आयडिया केली की ते म्हणजे आत्ता जेवण करून बाहेर गेलेत, त्याची रूम लॉक आहे, पण मी तुम्हाला दुसरी रूम देतो, तुम्ही थांबा, जेवण वाढतो. त्याला जेवायला वाढलं आणि तेवढ्यात पोलिसांना ते जाऊन त्यागी होतं. त्याला मग पोलीस पकडून घेऊन गेले आणि तो आधी काय बोलत नव्हता, पण तो जयपूरचा होता आणि आमचे एक अंबालाल वराडा जे DCP होते ते पण जयपूरचे होते. त्यांनी त्याला इंट्रोगेट करताना मग तो वैतागला. म्हणून मला कशाला त्रास देता, मी सोबराज बरोबर नव्हतो जेलमध्ये, मी फक्त त्याला कारमध्ये बाहेर नेला होता. सोबराज नाव ऐकल्याबरोबर बापरे, म्हणजे फार मोठी बातमी होती ना. मग त्यांनी पहिल्यांदा आमच्या DGP जोग साहेबांना फोन केला, साहेब सोबराजची काहीतरी माहिती आहे. सोबराजची माहिती आहे म्हणल्यावर त्यांच्या डोक्यात पहिल्यांदा आलं सोबराज म्हणजे झेंडे. ते त्यांनी नुकतंच वाचलं होतं ना पेपरमध्ये. तर तो मला सकाळीच वायरलेस मेसेज की DGP साहेबांना ऑफिसमध्ये भेटा. मी म्हणलं कधी आम्ही DGP मग आमच्यासाठी फार मोठे अधिकारी, त्यांना आम्ही कधी भेटत पण नाही. मी घाबरून गेलो. म्हणलं आपल्याला DGP कशाला बोलवतात. मी आपला घाबरत सकाळी गेलो तर तिकडे आमचे कमिशनर सोमन साहेब, जॉईंट कमिशनर मेंडोन साहेब, ते सगळे कम DGP इज वेटिंग फॉर यू. बापरे, म्हणलं काय भानगड झाली. मग तिथे दक्षताचं ऑफिस आहे खाली, तिथे पटवर्धन माझे गुरु ते तिथे बसले होते. मी आधी त्यांना म्हणलं, साहेब मला की DGPने बोलवले, काय तुम्हाला माहीत नाही? म्हणलं मला काय माहीत नाही. का? अहो त्या सोबराजची काहीतरी बातमी आहे म्हणून तुम्हाला बोलवलंय, जा तुम्हीच पकडणार. एक आशीर्वाद पण बोलले ते. मी गेलो आणि मग जोग साहेबांना मग पूर्वी कसं पकडलं होतं आणि तो हा आरोपी पळून आला रिव्हॉल्वर घेऊन, असं असताना सुद्धा तो मुंबईला आला. म्हणजे तो पोलिसांना बिलकुल जुमानत नाही. तर मी त्यांना सगळं मग काय करावं. मग त्यागीने सांगितलं होतं. पळाल्यानंतर आम्ही अलवारला गेलो होतो, अहमदाबादला गेलो होतो, मुंबई सेंट्रलला 2 दिवस राहिलो होतो, गोव्यात गेलो होतो, असं अनेक ते सगळी माहिती दिली. म्हणजे साहेब आपण एवढ्या ज्या ठिकाणी गेले त्या ठिकाणच्या टीम तयार करू. मग तुझ्यावर त्यावेळी कोण ऑफिसर होते ते सगळे ऑफिसर बोलून घेतले, त्यांच्या टीम झाल्या. म्हणलं पण साहेब तो नेहमी 5 स्टारमध्ये उतरतो, आम्हाला पैसे पाहिजेत. किती पाहिजे म्हटलं 10,000 रुपये. त्यावेळी स्वस्त होती. तर 10,000 ताबडतोब त्यांनी सिक्रेट सर्व्हिस फंडातून 50,000 रुपये काढले, 5 टीमला ते पैसे दिले आणि मग ते म्हणाले, ते इन्फॉर्मेशन अशी होती की कदाचित तो त्याची बायको अमेरिकेत आहे, तर तिला फोन करून तो गोव्यातून एखाद्या छोट्या बोटीतून मोठ्या क्रुझरमध्ये जाईल आणि तिकडून पळून जाईल, तर ते बायकोला कॉन्टॅक्ट करेल, असं एक इन्फॉर्मेशन होती. तर साहेब मला म्हणाले, तू ताबडतोब गोव्याला विमानाने जात. आणि मग मी पुढे गेलो आणि माझे 2 अधिकारी आणि गाडी घेऊन दुसऱ्या दिवशी कारनी बाय रोड आले. तर तिकडे जाऊन मग त्यावेळी आमच्या कमिशनर साहेबांनी यांच्या ताजच्या मॅनेजिंग डायरेक्टरला फोन केला होता की आमच्या अधिकाऱ्यांना सगळ्या सोयी करा. त्यामुळे मी गेलो, ताजमध्ये वगैरे उतरलो. दुसऱ्या दिवशी माझे 2 अधिकारी आले, ते सगळे आम्ही तिथे ताजमध्ये 2 दिवस राहिलो. पण तिथे काय असं काही दिसत नव्हतं म्हणजे. पण आता एक दुसरी गोष्ट माहीत होती की हा एक मोटरसायकल आहे. ते गोव्यामध्ये मोटरसायकलचे सगळे स्टँड आहेत, हे करणारे पायलट,
ते ते त्या स्टँडवर आम्ही जाऊन सांगायचो की हे माणूस हे असं असं आहे, माझा भाऊ घरातून पळून आलाय, गाडीचा नंबर आहे, ते तुम्ही कुणी नंबर गाडी पाहिली का. असं बऱ्याच दिवस आम्ही फिरत होतो. पण कोण काय सांगत नव्हतं. पण एक 15-16 वर्षाचा महापणकर नावाचा पोरगा होता. तो म्हणलं तू लई बंडलबाज आहे रे, ते गोव्याच्या भाषेत. म्हणलं काय काय झालं. ते आडे तुडे बोलत नाही मी. ते म्हणलं तो गाड़ी पिकअप कलर का है, अभी उसको चेन केबर भी नहीं बैठा है, एकदम नया कोरा गाड़ी है, वो फॉरेनर चलाता है, गोरा है, तुम काला है, तुम्हारा भाई कैसा हो सकता है. म्हणजे मला वाटलं नक्की काहीतरी तो या शहरामध्ये आहे. एक चांगली बातमी मिळाली. मग आम्ही ते त्यावेळी पूर्वी STD वगैरे काय तुम्हाला ते CTOला गेलं पाहिजे म्हणून आम्ही तिकडे चौकशी करायला गेलो. तिकडे चौकशी करत असताना तिथले एक मेनेज नावाचा क्लार्क होता. तो म्हणाला साहेब तुम्ही सगळी लिस्ट तुम्हाला देतो, पण गोव्यामध्ये एक ओक कोयरल नावाचं एक रेस्टॉरंट आहे, तर त्याचं आणि आमच्या स्टाफचं कनेक्शन आहे, तर तिथे गेलं की लगेच तुम्हाला कॉल मिळतो. तर सगळे फॉरेनर तिकडे जातात, तर तुम्ही तिकडे पण प्रयत्न करा. त्याने आपला एवढंच क्ल्यू दिला. तर मग आम्ही दिवसभर जायचं, मोटरसायकल फिरलं आणि संध्याकाळ झाली की त्या हॉटेलमध्ये जाऊन बसायचं. आणि 7 वाजता गेल्यापासून रात्री हॉटेल बंद होईपर्यंत 3-4 रोज बसत होतो. मग काय आम्ही सगळे साध्या कपड्यात होतो. मग रोज काहीतरी मागव, चिकन मागव, फिश मागव, काय मिळेल ते रोटी, म्हणजे असं खाऊन खाऊन आम्ही. आणि मग तिकडे असं मोठं आत कंपाऊंडमध्ये मोठी रूम आहे, तिथे फोन आहे आणि तिकडे टेलिफोन आहे. आम्ही आपलं टेलिफोन वगैरे बसत होतो. ते मुंबईचे आधी अजून 5 ऑफिसर मला मदतीला आले. तर आम्ही असं म्हणतोय की काय सरकारनं आपल्यावर पैसे खर्च करते, हा कुठे आपल्याला मिळणार असं म्हणतोय. तर मी असं बसलो होतो आणि ते मोठं हॉटेल आहे, असं ते कंपाऊंड त्याचं बाहेर आहे आणि त्याच्या समोरच्या गेटकडे मी बघत होतो. तर गेटकडे बघताना एक पांढऱ्या टॅक्सीमधून 2 लोक उतरले आणि त्यांनी सन हॅट घातली होती. म्हणजे एवढ्या रात्री हा माणूस सन हॅट कोण काय घालतात म्हणून मी असं निरखून बघायला लागलो. तसे त्या हातात बॅग बिग होती. तर हॉटेलमध्ये यायला लागले, तर पुढे यायला लागला. मला वाटायला लागलं हा सोबराजसारखा दिसतो. सोबराज म्हणलं तो मला ओळखतो, ते हातात बॅग आहे, त्यांच्याकडे काय वेपन्स वगैरे असतात. तो त्यांनी मला बघितलं तर मला उडूनच टाकेल म्हणून मी गपचूप उठलो आणि एका भिंतीच्या आड लपलो. ते काय करतात बघितलं. तर ते बाहेरच्या वरांड्यात एका टेबलावर तो त्याचा मित्र डेव्हिड हॉल तो समोर बसला, हा बसला. मग मी गपचूप जाऊन त्याच्या मागे जाऊन बसलो आणि बसल्यानंतर मी म्हटलं आता काय. मग एक मी प्लॅन तयार केला की एका कागदावर लिहून काढलं. आम्ही सगळे साध्या कपडे नाही, वेटरला सांगितलं ते आज सगळे बसलेत, ते लोक माझे पोलीसवाले आहेत आणि मी पण पोलीसवाला आहे, त्यांना ही नेऊन चिठ्ठी दे. मग लिहिलं 2 अधिकारी, तो टॅक्सीवाला आला आहे त्याला पकडा, 2 अधिकारी कंपाऊंड आहे मोठं, तिथे काय गडबड झाली तर तिथे राहा, 2 मला मदतीला इथे या, असं म्हणून मी त्यांना चिठ्ठी लिहून दिली. त्याप्रमाणे तो गेला, त्यांनी ते सगळं त्यांना दिलं. ते जे अधिकारी ते टॅक्सीवाल्याला विचारायला गेले, तो टॅक्सीवाला त्याला वाटलं माझे कस्टमरची हे का चौकशी करतात म्हणून त्यांना झिटकारून ते तो त्यांना ह्याला सांगायला म्हणून पळत येतो. म्हटलं आता हा जर येऊन त्याला भेटला तर सगळं खलास होऊन जाईल म्हणून मी तोपर्यंत माझे ते अधिकारी येतच होते. ते आले, मी मागून गेलो त्याच्या मागून आणि जोरात ओरडलो, चार्ज, हुज चार्ज. म्हटलं यू आर ब्लडी चार्ज सोबराज अँड डोंट फॉरगेट आय हॅव अरेस्टेड यू इन 71. एकदा माणसाला कळलं की आपलं तो ढेपाळला. तोपर्यंत मग त्याला उचलून आम्ही बाहेर घेतला, कंपाऊंडमध्ये घेतला. ते आम्हाला नक्की माहीत नव्हतं, आम्ही बेड्या तर नेल्या नव्हत्या, पण ते रिव्हॉल्वर त्याच्या कॉर्डनी त्याला बांधला. त्या हॉटेलच्या मालकाला सांगितलं तुझ्याकडे काय धागे सुतळी काय हे असेल, कारण तो ब्लॅक बेल्ट होता, तो काय करेल काय माहीत नाही. मग त्याला आम्ही ॲक्च्युली बेडिंग बांधतात तसं संपूर्ण पायापासून छातीपर्यंत कम्प्लिटली बांधला हातपाय आणि त्याला गाडीवर झोपवला माझ्या सीटवर. त्याच्या उरावर 2 शिपाई बसवले. बापरे. आणि म्हणलं आता तो ब्लॅक बेल्ट आहे तर काय. मग त्यानं त्या हातात 2 डबडी दिली, काय शी करायची ते याच्यामध्ये, पण त्याला हलवून द्यायचा नाही. तर त्याला म्हणून तेवढ्यात त्या हॉटेल मालकाने गोवा पोलिसांना फोन केला, साहेब ते सोबराला इथे पकडला आहे. तर ते गोव्याचे इन्स्पेक्टर पळत आले, कुठे तुम्हाला DGP साहेब बोलवतात. मी म्हटलं हा येतो आम्ही, असं म्हणून मी ताबडतोब गाडी स्टार्ट केली आणि आम्ही तिथून निघालो. आणि मग ते 2 इन्स्पेक्टर म्हणजे यांच्याबरोबर जा, तुम्ही साहेबांना सांगा काहीतरी हात असं करून आम्ही निघालो. निघाल्यानंतर मग रात्री 10:30ला निघालो. सावंतवाडीला 12-12:30ला आलो, तर तिथे त्या ST डेपोच्या समोरच आमची गाडी फेल झाली. मग ते डेपोमध्ये मी गेलो, त्यांना म्हटलं जरा आमची गाडी, म्हणजे आम्ही प्रायव्हेट गाडीला हात लावत नाही,
त्यांना मी सांगितलं मी कोण आहे आणि काय ते याला पकडलं आहे त्याचं नाव. त्यावेळीच पेपरमध्ये रोज नावं येतच नाही. हे मग ताबडतोब ते स्टाफ लावून ताबडतोब अर्धा पाऊण तास आमची गाडी रिपेअर करून दिली. मग ती गाडी छानपैकी रिपेअर झाली आणि मग आम्ही निघालो. सकाळी 9च्या सुमाराला मला वाटतं पोलादपूर दिसला आम्हाला. पोलादपूरहून रायगड दिसतो. मी कल्पनेनेच म्हटलं की महाराज तुम्ही त्या औरंगजेबाचं नाक कापून आला होतात आणि आज आपल्या देशाचं नाक कापून हा बदमाश त्याला मी पकडून आणलाय. मी साधा मावळा आहे, माझा मजुरा घ्या. असं एक कल्पनेने असं करत करत आम्ही आलो. गात जय जय महाराष्ट्र माझं असं गाणी बिणी म्हणून का झोपलं नाही पाहिजे ना. गा म्हणत म्हणत आम्ही तोपर्यंत पनवेलला आलं. तर तोपर्यंत त्याला न्यायला विमान आलं होतं SRPचं BSFचं. आणि आम्हाला रिसिव्ह करायला 3-4 डेप्युटी कमिशनर, मोठा स्टाफ. म्हणजे कमिशनरला तिथं त्यांच्या ऑफिसमध्ये जावंच लागलं नाही. तिथेच आमचे त्यांनी त्या ताब्यात घेतला आणि मग आम्हाला डायरेक्ट DGP ऑफिसला. मग तिकडे सगळं मीडिया सगळे लोक होते, आमच्या मुलाखती वगैरे. आणि मग दूरदर्शनवर माझं मराठीमध्ये त्यावेळी फक्त दूरदर्शन होतं. मग हिंदी बातम्या, इंग्रजी बातम्या, तिन्ही बातम्यांमध्ये मग भरपूर त्यावेळी प्रसिद्धी मिळाली. आणि मग 3-4 दिवसात अमोलने जाहिरात केली आणि ते आटके पार झेंडे म्हणून माझं नाव टाकून झेंडे नावाचं आणि अटक असं करून ते भरत दाभोळकर अमोलचे जाहिरात प्रमुख होते, त्यांनी जाहिरात केली. आणि ती जाहिरात नेमकी लताबाईंच्या समोर, प्रभूंच्या समोर ती जाहिरात आहे. त्यांनी ती वाचली आणि ती त्यांना मोहन वाघांना बोलवलं. अरे मोहन म्हणे 50 वर्षात अमोलने कधीही मराठी जाहिरात केली नाही, ही मराठी जाहिरात पहिल्यांदा झाली. तर हा कोण झेंडे मला भेटायचे. म्हणजे ठीक आहे आपण असं करू. आता 44 पुण्यतिथी येते ते दिनानंतर, त्या दिवशी आपण फंक्शन ठेवू, त्यांना सत्कार करा तुम्ही. आणि मग त्यांनी मग मला येऊन भेटले मोहन वाघ. असं असं साहेब तुमचा सत्कार या. आता लताबाई बोलवलं म्हणल्यावर काय केलं आम्ही. तर समारंभामध्ये ते सुरू झाला. सगळे लोक लताबाईंना काहीतरी बोला काहीतरी बोला. मी आज काही बोलणार नाही. 50 वर्षात पहिल्यांदा मराठीमध्ये अमोलने जाहिरात केली. त्या झेंड्यांची स्टोरी मला ऐकायची. चांगली सगळी स्टोरी मी त्यांना सांगितली सगळं. मग ते सगळं झाल्यावर मग ॲक्च्युली आता ज्यांचे ऑटोग्राफ घेण्यासाठी लोक लाईन लावतात, तर त्या दोघी बहिणी माझी ऑटोग्राफ घेतला. त्या माझ्याबरोबर आईची सगळी फॅमिली होती. त्यांनी माझ्यावर फोटो काढले. सगळी त्यांची मंगेशकर फॅमिली पण होती. आता आणि मग त्यावेळी माझ्या अनेक वर्तमानपत्रात फोटो आले, मासिकांमध्ये फ्रंट पेजला आलं. तर मग दूरदर्शनला मुलाखत, आजचे पाहुणेमध्ये वगैरे असं बरीच मला प्रसिद्धी मिळाली. आणि 2 मेला राजीव गांधी मुंबईत आले होते, काहीतरी कामासाठी आले. मी बंदोबस्ताला वरळीला, आता काम संपल्यावर बंदोबस्ताला उभं होतो. बंदोबस्तात त्यांचं जे मोटरकॅड आलं की पास जाताना त्यांनी सांगितलं थांबा थांबा मला त्याला भेटायचं. ते सगळं मोटरकॅड थांबलं. सगळे अरे काय थांबलं, झेंडीला भेटायचे. तेवढ्या त्या सिक्युरिटीवाल्याने सांगितलं नाही नाही साहेब आपण राजभवनला बोलू. मग दुसऱ्या दिवशी सकाळी मला राजभवनवर त्यांनी बोलवलं, माझं अभिनंदन केलं. त्यामुळं भरपूर प्रसिद्धी मिळाली. सर 92 साली मुंबईमध्ये एक मोठी दंगल उसळलेली होती बाबरीची घटना घडल्यानंतर. त्यावेळी तुमचं पोस्टिंग तिथेच होतं, तुम्ही तिथेच होता. नेमकं काय घडलं होतं, काय सांगितलं? 6 डिसेंबर 1992ला बाबरी पडली आणि त्यावेळी मी मुस्लिम एरियात पायधुनीचा ACP म्हणून काम करत होतो. तर 7 तारखेला सगळं मुस्लिम लोक रस्त्यावर आले आणि त्यांनी सगळं बंद करून टाकलं. आणि मग ती दंगलच मोठी उसळली होती. तर ते हिंदूंची एवढी दुकानं होती ती फोडून त्यातलं सगळं सामान आणून रस्त्यावर जाळत होते. पोलिसांना म्हणत होते तुम्ही कशाला आलात आमच्याकडे, इकडे बाबरी पडली तिथे तुम्ही काय केलं नाहीत आणि इथं आम्हाला त्रास द्यायला तुम्ही, आम्हाला पोलीस पाहिजेच नाही आमच्या एरियात. सगळे चालू भरपूर बंदोबस्त होता, पण ते आम्हाला भयंकर प्रोटेस्ट करत होते. तिथे JJ हॉस्पिटलजवळ एक उंद्रिया स्ट्रीट म्हणून आहे, तिथे एक पोलीसची चौकी आहे, सुलेमान चौकी नाव तिथं. तर तिथे एक पोलीस हवालदार होता. तर ते आता कोणीतरी जाऊन त्याला स्टॅप केला. मग त्यांनी कंट्रोल रूमला फोन केला की मला मारलं की असं. ताबडतोब त्याला मदतीला म्हणून एक वायरलेस गाडी, त्यात 10 कॉन्स्टेबल्स, एक ऑफिसर असे सगळे पाठवले. तर त्या गाडीवर एकदम जोरात वर्षाव झाला, दागड विटा वगैरे सगळ्यांचा, बाटल्या. तर त्या ऑफिसरनी ती चिडून जाऊन तिथे फायरिंग केली म्हटल्यावर ते लोक अतिशय चिडले
की तिथे आमची बाबरी तुम्ही वाचवली नाही आणि इथे आम्हाला मारताय, म्हणजे तुम्ही कशा आता इथे गल्लीत आलात ना, तर 3-4 हजार लोकांच्या जमावणी त्या गाडीला घेराव घातला आणि म्हणे आता ही गाडी जाळून टाकायची, ह्या जाऊन द्यायचा. तो ऑफिसर घाबरून आता काय करायचं. आता आम्ही तिकडे पुष्कळ 10-20 ऑफिसर होते, बंदोबस्त, पण जर आपण फायरिंग केली तर तो पण आपली गाडी जळतील, काय करावं. पण माझी एक प्रतिमा त्या विभागात तयार होती, का एक चांगला निष्पृह अधिकारी आहे. मग मी तिथल्याच गुंड लोकांना घेतलं आणि म्हणलं तुम्ही माझ्यावर चला आणि त्या लोकांना समजून सांगा की गाडीवर असे जाळू बिळू नका. ते म्हणे साहेब तो लोक चिडलेले आहेत, तुम्ही एकटे याल का. म्हणलं मी एकटा येतो, रिव्हॉल्वर बाजूला काढून, आणि म्हणलं चला तुम्ही माझ्यावर. आणि 50-60 ती पोरं घेऊन मी त्या त्या तिकडे गेलो आणि ते मी लोकांना थांबा थांबा असं करत करत तिथे गेलो. तिथे गेल्यानंतर त्यांनी मला पाहिलं, झेंडे आलेत ना, गाडी सोडायची. मग एवढा माझा त्यावेळेस चांगला इफेक्ट होता, माझ्याबरोबर प्रतिमा ती चांगली होती. आणि मग त्यांनी ती गाडी सोडली. पण तो ड्रायव्हर आमचा इतका घाबरला होता, ती रिव्हर्समध्ये एक 500 मीटर जे जंक्शनपर्यंत आली तोपर्यंत तो इतका घाबरला की तिथे गाडी त्यांनी उलटी केली. पण ते लोक वाचले. आणि त्यामुळे मग ते कमिशनर साहेब सुद्धा म्हणले, अरे तू कसं काय केलं असे. ते साहेब काय, त्यावेळी मला बुद्धी झाली, मी केलं. आणि ते त्यामुळे त्या लोकांचा जीव वाचला. आता रिटायर झाल्यानंतर 30 वर्षांनी मी इकडे मॉर्निंग वॉकला चाललो होतो, ते एक माणसाने येऊन माझं पाय पकडले. म्हणलं कोण तुम्ही, काय असं पाय काय पकडता. म्हणजे साहेब मला ओळखलं नाही. म्हणजे नाही, मी सुनील देशमुख म्हणे साहेब, मी ACP म्हणून इथून ट्रॅफिकचा रिटायर झालो, पण आज मी जिवंत आहे तुमच्यामुळे. तर त्या गाडीमध्ये मी होतो आणि तुम्ही मला तिथे वाचवलं म्हणून आज मी जिवंत आहे. त्यांनी तिथले 4-5 आपले मित्र बोलवले, तिथे पुष्पगुच्छ माळा, शाल घातली, तिथं त्या सगळ्यांना स्टोरी सांगितली कसं. आणि मग दुसऱ्या मला एक रिसेप्शन एका हॉटेलमध्ये ठेवलं. तर ते या सगळ्याच्या मागे, कारण मी गेली जवळजवळ 30 वर्ष मुंबई शहरामध्ये, माझं नेहमी म्हणणं होतं की गुंडांना जात जमात नसते, अमुकच जात वाईट आहे असं काय. मी लोकांना नेहमी सांगायचो. मी मुस्लिम एरियामध्ये असताना उर्दू शिकलो. मी नानापेठेतला असल्यामुळे लहानपणापासून आमचे भाडेकरीच मुसलमान, मला कुराणाची माहिती होती. त्यामुळे मी सगळ्यांशी समतेने वागावं असं मी सगळ्यांना नेहमी सांगायचो. मी ॲक्च्युली धारावीला असताना त्या धारावीच्या मेन रोडला मस्जिद आहे आणि ते दलित लोकांचं प्रेत जाताना ते वाजवत जातात, ढोल वाजवत जातात. आणि ते मग ते रस्त्यावर नमाज पडतात, त्यावेळी टेन्शन निर्माण होतं. त्यावेळी मी त्यांच्यामध्ये सुरूद निर्माण करण्यासाठी मी एक हिंदूंना ईदच्या दिवशी 50-60 गुलाबाची फुलं आणली आणि ते हिंदूंना घेऊन गेलो आणि त्याला फुलं वाटली. त्याला सगळ्यांना नवल वाटलं. मग ते मुसलमानांना सांगितलं की शिवाजी जयंतीच्या दिवशी मिरवणूक निघते, तुम्ही त्यांना सरबत बिरबत वाटा असं. किंवा आता मी आगरीपाडा पोलीस स्टेशनला असताना मी म्हणायचो की असं जातभीत काय नसते. आणि हा जो काय प्रचार लोक करतात, 5 बायका आणि 25 पोरं, मी म्हटलं 5 बायका आणि 25 पोरं असणारा मुसलमान मला आणून दाखवा, मी त्याला 25,000 रुपये बक्षीस देईन. अजूनपर्यंत कोण आलेलं नाही माझ्याकडे. आता मी तेच म्हणायचो की ते नमाज पडतात, ते अजान फार त्रास होतो. तर मी म्हटलं ते शहाणपणे 5 मिनटं त्यांचं अजान असते आणि ते अल्लाहू अकबर म्हणतात, देवाचं नाव घेतात. ते म्हणजे सबंध वर्षाचा तो मी हिशोब केला, आठवड्यानं 1 दिवस असतो, ते रोज 3 मिनटं 5 मिनटं धरा, सगळं मिळून समजा 50-60 तास होतं. तुमचा गणपती आला की सकाळपासून संध्याकाळपर्यंत सारखे तुमचं भोंगा चालूच असतो. आणि ते तुम्ही देवाचं पण नाव घेत नाही. अप्सरा आली काहीतरी तुम्ही अशी गाणी लावता, तर त्यांना कशाला नाव ठेवता. आता तुम्ही म्हणता ते बायका जास्त करतात, तर आता तो धर्मेंद्रने जात बदलून हे केलं, त्या हेमा मालिनीशी लग्न केलं. पण ते दिलीप कुमारची बायको ती स्ट्रॉंग होती, ती आझमा खानला नाही घरात येऊन दिलं. म्हणजे तुमचे किती पाटील लोक आपले किती बायका ठेवतात, तर त्यांना कशाला नाव ठेवतात. ते बिचारे मेहनत करतात, काय करतात. आणि मुळामध्ये तुम्ही कुठल्याही प्रकारचा जातीयवाद मानू नका असं मी सगळ्यांना नेहमी सांगायचं. त्यामुळे त्या मुसलमानांना सुद्धा माझ्याबद्दल एक आस्था होती, हा एक अधिकारी चांगला आहे बाबा, सगळ्यांची सहानुभूती वाटते. ॲक्च्युली मी याला आगरीपाड्याला असताना त्या अरुण गवळीला वगैरे मी पकडलं होता, तिकडे त्यांच्यावर बरेच मी ॲक्शन्स घेतल्या होत्या. तर त्यांनी काहीतरी बाळासाहेबांना सांगितलं की हा झेंडे फार मुसलमानांना मदत करतो वगैरे. तर बाळासाहेबांनी त्याचं ऐकून मग एक लेख लिहिला 91 साली मला वाटतं, की हिरवा झेंडे म्हणून. ते वाचल्यानंतर मला एकदम हे आलं. मी बाळासाहेबांना एक पत्र लिहिलं की तुम्ही शिवसेनेचं आणि शिवाजी महाराजांचं नाव घेता, तुम्ही मला शिवाजी महाराजांबद्दल सांगू नका.
माझ्या आजोबांनी भारतातला ना जगातला पहिला जो आता शिवाजी प्रेमी पुतळा आहे तो पुतळा उभारण्याची मूळ आयडिया त्यांची होती. तर तो पुतळा उभारणारे माझ्या आणि मी झेंडेवाडीचा आहे. पुरंदरच्या पायथ्याला आमची झेंडेवाडी आहे. संभाजी महाराज जन्म तिथे झाला. तर हे मराठी पण आणि याचं प्रेम हे आमच्या रक्तातच आहे. तुम्ही मला हे सांगू नका, पण तुम्हाला मी एक सांगतो की या गुंडांना जात नसते, जमात नसते. हा दारुण गवळी त्याचे बॉस तो रमा नाईक हे दाऊच्या घरी पाणी भरतात आणि यांना जात जमात काय नसते. त्यांचा फक्त पैसा हाच त्यांचा धर्म आहे आणि ते तुम्ही त्यांच्यावर हे ठेवू नका. मी निष्पुरपणे वागतो, सगळ्यांना सारख्याप्रमाणे वागवतो. बाळासाहेबांचा चांगुलपणा की त्यांनी ते पत्र सगळं माझं सेंटर पेजला छापलं. मला काय सांगायचं झेंडे यांचे कथन म्हणून त्यांनी ते छापलं आणि मग त्यांना वाटलं ह्या झेंडेला भेटलं पाहिजे म्हणून ते म्हणले मला भेटायचं या झेंडेला कोण आहे. तर ते प्रमोद नवलकर माझा मित्र होता. म्हटलं माझ्या मुलीच्या लग्नात येणार आहेत आता, मग आल्यावर मला सांग. मग ते लग्नामध्ये मी गेलो तर बाळासाहेबांना जाऊन लोक सांगितले झेंडे आले. बाळासाहेब स्वतः उठून उभे राहिले. त्यांच्या बाजूला 3 मेयर म्हणजे छगन भुजबळ, सुधीर जोशी, मनोहर जोशी ते सगळे असेच बाजूला आणि बाळासाहेबांनी असा प्रेमाने माझा हात हातात घेतला. मला तुझा फार अभिमान वाटतो असं म्हणाले. आणि मग नंतर 92 साली हे इलेक्शन डिक्लेअर झाली. तर त्या अरुण गवळीने सगळे शिवसेनेचे बोट फेकून दिले. तो स्वतःच उभा राहिला आणि मग बाळासाहेबांना त्यांनी मग आग्रह दिला. दगड चाळीचे दगड गडगडले आणि मग मला गजानन सोदपर आमदार होते. ते मला सांगायला आले. बाळासाहेब म्हणाले की तू खरं म्हणाला ते खरं आहे, या गुंडांना जात जमात काय नसते. अशा याच्यामुळे मी माझ्या लोकांशी चांगल्या वागण्यामुळे मी हे करू शकलो की नाहीतर एवढ्या जमावात जाऊन मी तुम्हाला तो फोटो दाखवीन. तो एवढ्या जमावात मी एकटा गेलो आणि त्यांना सोडून आणलं. परमेश्वराची कृपा पण म्हणा, पण मी लोकांना नेहमी निष्ठुरपणे काम केलं. पोलिसांना मी नेहमी सांगायचो पोलीस स्टेशनला आले जनरली तुम्ही बघा माणूस पोलीस स्टेशनला जायला मागत नाही. मी शिपायाने आमच्या सांगायचो तो आलाय तो काही डिफिकल्टीमध्ये आहे तर त्याला कमीत कमी त्याच्या अंगावर पाकिट मारलं तर खुला रखायला तो मारेगा नाही तो क्या त्या अंगावर ओढू नका, त्याला बसून घ्या. काय कमी कमी पोलीस स्टेशनला नेहमी पाण्याचा मटका ठेवला होता. तिथे ग्लास आल्यावर पहिल्या माणसाला पाणी द्या, विचाराने त्याचं ऐकून घ्या असं मी माझ्या शिपायांना सांगायचो. त्यामुळे जनतेमध्ये पण माझ्याबद्दल थोडीशी सहानुभूतीची भावना होती आणि त्यामुळेच कदाचित मी 37 वर्षात नोकरीत 32 वर्ष फक्त साऊथ मुंबईत काम केलं. असं काही माझा रेकॉर्ड असेल. 32 वर्ष मी साऊथ मुंबईत काम केलं. हे केवळ लोक वशिला लावतात बदलीसाठी. ॲक्च्युली माझे बॉसेस प्रयत्न करायचे की मला त्यांच्या एरियात घ्यावं. हा त्यांचा चांगुलपणा आहे. त्यात माझं काय नाही, पण मी आपला प्रामाणिकपणे सेवा केली लोक. सर या क्षेत्रामध्ये येणाऱ्या सगळी जे आता हे तरुण मुलं असतील की ज्यांना मुलं मुली ज्यांना या क्षेत्रामध्ये भरती व्हायचं आहे किंवा आहेत आत्ता, त्यांच्यासाठी तुम्ही काय सांगू इच्छिता? काय नाही, मुळात तुमची भावना नेहमी सेवेची ठेवा. गांधीजी म्हणाले की यू आर सर्वंट ऑफ पीपल. तुम्ही लोकांना मदत करा. जनरली सर्वसामान्य माणसांना सरकारी कार्यालयाचा असा अनुभव आहे की सरकारी अधिकारी आपल्याकडे आलेल्या माणसाला कटवायचा कसा, ते काम नाही करायचं, काहीतरी टाळायचं आणि नाही कटला तर कापायचा कसा, अशी एक वृत्ती ठेवतात. तर ती न ठेवता लोकांना स्वतःहून मदत करा. अंग मोडून तुम्हाला सरकारने एवढा आता शिपायाला 30-35 हजार रुपये पगार मिळतो. सगळ्यांना भरपूर पगार आहेत. तर लोकांची अडचण समजून त्यांना मदत करा. एवढं माणूस म्हणून माणसाशी माणूस म्हणून वागा. क्या बात आहे. खूप छान सर. बोलता बोलता आता आपण शेवटाला आलेलो आहोत आणि बोलूया तुमच्या आमच्या मनातलं. आज तुम्ही दिलखुलास सगळ्यांशी संवाद साधला. इथे मला आवर्जून आत्ता सांगावंसं वाटतं की तुम्ही सुद्धा पुरंदर तालुक्यातले, मी पण पुरंदर तालुक्यातली, सासवड इथे माझं सगळं. आणि आज मला खूप अभिमान वाटतो की आपल्या मातीतल्या आपल्या तालुक्यातल्या इतक्या मोठ्या व्यक्तीची मुलाखत घ्यायची मला संधी मिळाली. आणि बोलूया तुमच्या आमच्या मनातलं या टीमच्या वतीने आज अशीच एक डेंजर दादी आहे की जिचं खूप छान म्हणजे तिचं सुद्धा व्यक्तिमत्व असंच तिने आयुष्याशी खूप सामना केला आणि उभी राहिली. तर आर्ष पब्लिकेशनचं वैशाली देवडीकर यांनी लिहिलेलं हे पुस्तक आम्ही बोलूया टीमतर्फे तुम्हाला देऊ इच्छितो. थँक्यू व्हेरी मच. आज खरं तर बोलूया टीमचं अहोभाग्य की आज मधुकर झेंडे यांच्यासारखी इतकी ग्रेट हस्ती आमच्या इथे आली आणि आम्ही
इतका छान संवाद आणि इथे ग्रेट त्यांच्याशी बीट काय नाही, मी एक साधा माणूस आहे. हा तुमचा विनय आहे. आणि हा जो आपला एपिसोड झालाय हा खरंच खूप म्हणजे घेण्यासारखा आहे, सरांकडनं खूप शिकण्यासारखा आहे आणि खूप प्रेरणादायी हा एपिसोड झालेला आहे. तुम्हाला नक्की आवडेल. आवडला तर तो लाईक करायला विसरू नका आणि हो, या सगळ्या एपिसोडमध्ये तुम्हाला ज्या ज्या गोष्टी आवडल्यात त्याबद्दल कमेंट करायलाही विसरू नका आणि हा जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा त्यासाठी शेअर करायलाही विसरू नका. तुमच्या या सगळ्या तुम्ही हे जे काही सहकार्य करताय आम्हाला, आज इतके एपिसोड झालेले आहेत आणि त्यामुळेच आम्हालाही असं शक्य झालं की इतके चांगले सगळे व्यक्ती बोलवायच्या, त्यांच्या सगळा हा जीवनाचा प्रवास ऐकायचा आणि तो तुमच्यापर्यंत पोहोचवायचा. तर बोलूया तुमच्या आमच्या मनातलं हे चॅनल तुम्ही सबस्क्राईब करायला विसरू नका. सो धन्यवाद.